हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण बघणार आहोत सांबरचा मसाला कसा बनवायचा। इथे मी सांबर बनवतीये, लवकरच डिटेल व्हिडिओ अपलोड होईल सांबरचा, पण त्याच्या आधी मसाला कसा बनवायचा हे बघूया। सगळ्यात पहिले तर तुम्ही तेल तापवायच्या आधी पॅन हा खूप चांगला व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचा। त्यानंतर मात्र पॅन कमी करायचा। 2 चमचे मी इथे तेल टाकलंय, थोडी मोहरी टाकायची, थोडी म्हणजे 1 चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरं टाकायचं। त्यानंतर इथे मी 1 चमचा पांढरी उडीद डाळ असते ते घेतलंय बिना सालीचं, 1 चमचे हरभऱ्याची डाळ आहे ती पण घेतलेली आहे। सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि आपल्याला खूप जाळायचं नाही आहे किंवा काही नाही, फक्त याला परतवून घेत जायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी 1 चमचा हिंग घेतला आहे। हिंग म्हणजे आपल्या 1 चमचा म्हणजे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो ना त्या चमच्यानुसार 1 चमचा हिंग घेतलेला आहे। त्यानंतर आता हा हिंग चांगला परतला की 2 चमचे धने, अख्खे धने जे असतात ते घ्यायचे, धन्याची पावडर नाही, अख्खे साबूत धने जे असतात ते घ्यायचे, ते पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि प्रत्येक गोष्ट ही सॉटे म्हणजे परतवत जायची आहे, छानपैकी जळू वगैरे द्यायचं नाही त्याला। आणि 2 चमचे इथे मी मिरे घेतलेले आहेत, हे पण आपण टाकूया। आता तुम्हाला इथे दिसतंय की धने जे आहेत त्याचा कलर चेंज होतोय, डाळी पण खूप चांगल्या कुरकुरीत व्हायला सुरुवात होते। कढीपत्ता आपल्याला सांबरमध्ये भरपूर लागतो, त्यामुळे इथेच नाही तर पुढे पण आपल्याला कढीपत्ता लागणार आहे। इथे जवळपास 20-25 पानं मी कढीपत्त्याची घेतलेली आहेत। आणि त्यानंतर अर्धा चमचा फक्त मी इथे मेथीचे दाणे घेतलेत। व्यवस्थित सगळं परतवून घ्यायचं, क्रिस्पी करून घ्यायचं चांगल्यापैकी। एकदम लो फ्लेमवर ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत। आणि इथे मी ड्राय कोकोनट घेतलेलं आहे। ड्राय कोकोनट सुकं नारळ जे भेटतं त्याला मी किसून घेतलं आहे, पण तुम्ही जर शक्य असेल तर ताजं नारळ असतं ना ते फोडून त्याचं 1 वाटीभर किस करून घ्यायचं आहे। इथे अर्धा चमचा मी इथे लसूण आणि आलं म्हणजे सगळ्यात आधी आता आलंच फक्त ते किसून घेतलं आहे, आणि 10-12 पाकळ्या ह्या लसणाच्या आहेत त्यासुद्धा मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। सगळ्या गोष्टी परतवून घ्यायच्या व्यवस्थित। आता हे बघा आपल्या बाकीच्या गोष्टी जसं गरम होतं ना थोडं थोडं क्रिस्पी व्हायला पण सुरुवात होते आणि पूर्ण तेल पण आटत जातं। शेवटी मी टाकणार आहे याच्यामध्ये 4 ते 5 लाल सुक्या हिरव्या मिरच्या, ज्या तिखट नसतात आणि पण याच्याने कलर खूप छान येतो। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर याचं प्रमाण थोडे जास्त करू शकता। आणि आता हे सगळं काही आपल्याला छानपैकी परतून झालं की मस्त थंड होऊ द्यायचं आहे बऱ्यापैकी। थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही असंच पहिले फिरवून घेतलं तरी चालेल, किंवा मग मी इथं जसं की अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे त्या पद्धतीने मी इथं पाणी टाकणार आहे आणि ते ग्राइंड करून घेणार आहे। त्याची एकदम पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने, चांगली व्यवस्थित पेस्ट झाली, थोडा वेळ लागला तरी चालेल की तुम्ही सांबरमध्ये ही मसाला टाकायचा आहे, त्याच्याशिवाय हा मसाला सांबर होत नाही। आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हे मसाला स्टोअर पण करू शकतात, काही हरकत नाही। परत कधी तुम्हाला सांबर बनवायचं असेल तर एक 8-10 दिवस हा टिकतो। तर छानपैकी आपला सांबर मसाला इथे रेडी आहे आणि आता आपण सांबरही बनवतो आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर अँड बाय बाय।